शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन पुकारण्यात आलं। वेळेत वेतन, वार्षिक वेतनवाढ, महिलांची प्रसूती रजा, खासगी कंपनीकडून दिला जाणारा इन्शुरन्स रद्द करून राज्य सरकारकडूनच इन्शुरन्स लागू करावा, तसंच पालिका कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलं। हे धरणे आंदोलन बेमुदत असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्याचा लेखी शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि या संदर्भात म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या या आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। 2016 पासून काम करून सुद्धा आम्हाला आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत अधिकार आहेत ते आम्हाला नाही दिले जात आहेत। तर त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी केली होती, पण वारंवार मागणी करून पत्रव्यवहार करून आम्हाला कोणतीही दाद मिळालेली नाहीये। त्यामुळे आम्हाला शेवटी कुठेतरी धाव घेणं भाग होतं। शेवटी आम्ही म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे आपले बाबा कदम सर आणि संजय सर आपले जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या अंतर्गत आम्ही हे आंदोलन चालू केलं आहे। महिला म्हणून आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत, ज्या 10 वर्ष आम्हाला इथे मिळाल्या नाही, त्या मिळवून घेण्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन आणि हा संघर्ष आम्ही इथे चालू केलेला आहे। अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं पगारवाढ किंवा वेतनवाढ तुटेपुंज पगारामध्ये आम्ही कामं करतो। आमचं घर खर्च नाही चालत त्याच्यावरती। कोण भाड्याने राहतं, कोण कसं राहतं, खूप लांबवरून ANMs लोक येतात, GNM लोक येतात। कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सवलती दिल्या जात नाही आहेत किंवा फॅसिलिटी आम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रसूती रजा किंवा इतर रजा आहेत आम्हाला, त्या कोणत्याही प्रकारच्या आम्हाला कोणत्याही म्हणजे मागण्या आमच्या पूर्ण केल्या जात नाही। कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी पण आमच्यासाठी खूप धावपळ केलेली आहे आतापर्यंत। तसेच म्हणजे आता मी GNM म्हणून या पदावरती काम करते, तसेच आमच्याकडे फक्त 3 ते 4 स्टाफ आहे, पण आता मी GNM असून सुद्धा माझ्याकडे फार्मसिस्टचं काम दिलेलं गेलेलं आहे। तर फार्मसिस्ट न देता म्हणजे त्यांनी 2-2 कामं एकाच व्यक्तीवरती सोपवलेले आहेत। अशा पद्धतीने म्हणजे BMCचा कारभार चालू आहे की म्हणजे तुम्ही भरती असून सुद्धा भरती काढत नाहीयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।